आहात UCN ॲट 20 न्यूज। आता सविस्तर बातम्या। एकीकडे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी 8 दिवस थांबावं लागतंय। अनेक वसाहतीत दूषित पाणी मिळतंय, तर काही गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागतेय। पिण्याच्या पाण्याच्या या ज्वलंत प्रश्नावर प्रहार संघटनेच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं। मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे CEO डॉक्टर विकास मीना यांना वेळोवेळी निवेदन देऊनही काही उपयोग होत नसल्यानं आज नागरिकांनी जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना यांच्या दालनासमोर जोरदार आंदोलन केलं। पाण्याच्या पाईपलाईनचं काम झालंच पाहिजे, पाण्याच्या पाईपलाईनचं काम झालंच पाहिजे। लढेंगे भारत माता की जय, भारत माता की जय। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कामाला दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई झालीच पाहिजे, कामावर दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई झालीच पाहिजे। पाणी नाहीये आणि हे वर्धा नाथनगर मध्ये पाणी नाहीये आणि हे लोक पाणी पण देत नाही आम्हाला। आम्हाला फक्त सांगतायत का आम्ही आज काम चालू करू, उद्या काम चालू करू, फक्त आम्हाला सांगतायत। टँकरचं पण पाणी नाहीये, आमच्या गावामध्ये पाणीच नाहीये। प्यायला पण एवढा खराब पाणी आहे ना, खूपच खराब पाणी आहे। मग आता आम्ही काय करायला पाहिजे? हे असं पाणी प्यायचं का? हे पाणी अधिकारी लोक तरी गुळणा तरी करणार आहे का? यांना पिणार आहे का हे पाणी? त्यांना पण देऊन बघा ना, जे पाणी जे बसलेले इंदामध्ये खुर्चीवर त्यांना पण हे पाणी देऊन बघा, ते पाणी पिणार आहेत का? मग समजेल त्यांना पण काय असतं पाणी। तर हॅलो, तुमचं नाव? योगिता बोडखे। नाही 6 महिने ना आम्ही पाण्यासाठी रडू राहिलो, लेकरं बाळ आमचे। तुम्ही पाण्याची काही कारवाई करा आमच्यावर एवढी तेवढी। पाण्यावर काहीच पाणीच नाही, निराश पाणी नाही प्यायला। आमच्यावर पाण्याची कारवाई करा काही एवढी तेवढी। तुम्ही काय दिले, खोलला नाही खोलला त्याने आम्हाला काय दिलं? पाणी नाही, काहीच नाही आम्हाला भाऊ। आमच्या गावात नाथनगर मध्ये सुद्धा 3दा आंदोलन केले। सगळे साहेब लोक येऊन आम्हाला भेट देऊन सनी आश्वासन देऊन सनी सगळे वापस आले। आमचं आंदोलन मोडून सनी आता कमी जास्त 1.5 महिना होऊन राहिला, तर आम्हाला प्यायला पाणीच नाही आजपर्यंत सुद्धा। आज सुद्धा आमच्या घरी थेंब नाही पाण्याचा प्यायला। लेकरं बाळ आमचे सगळे माणसं बिन पाण्याचे इथे बसलेले। तुमचं नाव? माझं नाव छाया नारायण काकडे, राहणार नाथनगर वडखा। वावर येले आमचे वावर। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। गेल्या 3 महिन्यापासून माननीय जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पाठीमागं आम्ही पत्रव्यवहार चालू आहे। गेल्या 1.5 वर्षापासून वडखा, नाथनगर आणि हनुमाननगर तिथल्या पाणी पुरवठा योजनेची मंजुरी मिळून काम देखील सुरू झालं होतं, पण काम फक्त 30% झालेलं आहे। आणि या प्रशासनाने, या अधिकाऱ्याने त्या ठेकेदाराला 70% काम झालं म्हणून बिल त्यांना दिलं गेलं। आतापर्यंत फक्त 30% काम त्या योजनेचं झालेलं आहे आणि 70% बिल प्रशासनाने दिलेलं आहे। गेल्या 8 महिन्यापासून काम बंद आहे, कुठल्याही कामाला काम चालू झालेलं नाही। 3 महिन्यांना आम्ही पाठपुरावा करतो। सीओ साहेबासोबत मिटिंगा होतात, मिटिंगा झाल्या की कागदावरती कारवाई करू असं आश्वासन मिळतं। त्यानंतर त्याच्या अगोदरही 2 आंदोलन आम्ही वडख्यामध्ये केले। आंदोलन करत असताना स्वतः कार्यकारी अधिकारी माननीय वाघमारे साहेब यांनी लिहून दिलं की 23/11/2023 रोजी तुमचं काम चालू होईल। काम चालू केलं, 10 पाईप जोडले, परत 1 महिना काम बंद झालं। आम्ही परत 3 तारखेला सीओ साहेबांना निवेदन दिलं आणि सांगितलं की आता काम जर चालू झालं नाही आणि ते पूर्ण करेपर्यंत जर तुम्ही याकडे लक्ष दिलं नाही, जर तुमचे आम्ही निवेदन देऊन देखील या ठेकेदाराला काही फरक पडत नाही, अधिकाऱ्याला काही फरक पडत नाही, तर आज आम्ही 1 तासामध्ये जर याचा छडा लावला नाही तर 1 तासामध्ये आम्ही इथं बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्ही प्रशासनाला आश्वासित करतो। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। काल
बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 11 दोषींना गुजरात सरकारनं माफी दिल्याच्या विरोधात हरकत घेतली आहे. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि 7 जणांच्या हत्येतील आरोपींना गुजरात सरकारनं गेल्या